नमस्कार रसिक प्रेक्षक हो. माऊली कथाकथनमध्ये मी अर्चना रवींद्र शिर्के तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग 33. अमृतनगर जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश नलिनी हळदणकर यांच्या न्यायदालनात गोटेवाडी खटल्याच्या तारखांवर तारखा पडू लागल्या. हा खटला शासनाच्या विनंतीनुसार फास्ट ट्रॅकवर घेण्यात आला होता, तर खटल्याची महिलांवरील अत्याचारासंबंधी सुनावणी नि जबाब अंडर कर्टन घेतले जात होते. न्यायाधीशांच्या आदेशानुसार साक्षीदारांना समन्स पाठविले जात होते. दिलेल्या तारखेला हजर न राहिल्यास वॉरंट काढलं जात होतं. दोन्ही पक्षांचे वकील आपापल्या पक्षकारांच्या बचावासाठी कायद्याची पुस्तके अभ्यासत होते. त्यांच्या स्वतंत्रपणे उशिरापर्यंत रात्री मसलती होऊ लागल्या. कोर्टात मांडण्यासाठी संदर्भाची टिपणं काढली जाऊ लागली. प्रसिद्ध विशेष सरकारी वकील तेजवील कदम यांचा युक्तिवाद ऐकण्याची वकिलांना विशेष उत्सुकता असे. त्यांच्या युक्तिवादाच्या वेळी न्यायाधीश हळदणकरांचं न्यायदालन खच्चून असं भरलेलं असे. गोटेवाडीतली घटना घडल्यानंतर त्या परिक्षेत्रातील पोलीस पाटलानं पोलीस आणि पीडित लोक यांचं समन्वय साधणं अपेक्षित होतं. मात्र पोलीस पाटलानं या संपूर्ण खटल्यामधून आपलं अंग काढून घेतलं होतं. वाडीवर दरोडा टाकण्यास जाताना पेढी गावापासून कोसभर अंतरावर असलेल्या आझाद पेट्रोल पंपावर जीप ड्रायव्हरनं मालक रज्जाक अन्सारीनं 1200 रुपयांचं डिझेल भरलं असं त्याच्या जबाबातून पुढं आलं. त्या रात्री पेट्रोल पंपावर पाळीला कोण होता त्याची चौकशी केली आणि अमोल पवार या तरुणाला ताब्यात घेऊन त्याचा जबाब घेऊन सोडून दिलं. त्याचप्रमाणे हसनाबादच्या बोरा फार्मिंग टूल्स अँड हार्डवेअर स्टोअर्समधून नाण्या अन गण्यानं काही खरेदी केली होती असं दोघांच्याही जबाबातून निष्पन्न झालं होतं. SIT पोलिसांनी स्टोअर्सचे मालक मनजित सिंग बोरा यांना ताब्यात घेऊन त्यांचाही जबाब नोंदवला. खटल्यानं गती घेतली होती. कधी आठवड्यातून 1 तर कधी 2 तारखा पडू लागल्या आणि याच दरम्यान पीडित महिलांपैकी दगा म्हातारी या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. काही दिवसांपासून अंथरुणाला खिळलेल्या दगा म्हातारीनं एका रात्री आटोपतं घेतलं. पुन्हा बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरू लागले. पुन्हा TV चॅनल्सवर कव्हरेज दाखविल्या जाऊ लागल्या. जरासा थंड झालेला विरोधी पक्ष पुन्हा सक्रिय झाला. गोटेवाडीच्या घटनेवरून विरोधी पक्षनेत्यानं हसनाबाद ते अमृतनगर लक्षवेधी यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. न्यायाधीश हळदणकर यांनी आता रविवारी किंवा कधीकधी इतर सुट्टीच्या दिवशीही वाडीच्या खटल्याची सुनावणी सुरू केली. कोर्टानं समन्स पाठवून एक दिवशी मानगौंडीचा पोलीस पाटील मुस्ताक अहमद शेख याला साक्ष देण्यासाठी बोलविण्यात आलं. ॲडव्होकेट तेजवील कदम यांनी पोलीस पाटील शेखनं या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचं सांगितलं. मात्र त्यानं तो आरोप फेटाळून लावीत कोर्टात सरळ सांगितलं की ही घटना घडल्यानंतर गोटेवाडीतून मला यासंबंधी कोणीही आणि काहीही सांगितलं नाही आणि पोलिसांनी घटनास्थळी जातानाही मला बरोबर नेलं नाही, जे मला अपेक्षित होतं. यामुळे गोटेवाडीच्या दरोड्याविषयी आणि तिथल्या महिलांवरील बलात्काराविषयी मी ठोसपणे काहीही सांगू शकत नाही. त्यानंतर हसनाबादच्या बोरा फार्मिंग टूल्स अँड हार्डवेअर स्टोअर्सचे मालक मनजित सिंग बोरा यांना साक्ष देण्यासाठी बोलविण्यात आले. ॲडव्होकेट कदम: हां, तो मनजित सिंग जी, आप बोरा फार्मिंग टूल्स एंड हार्डवेयर स्टोर्स के मालिक हैं? जी साहब. एडवोकेट कदम: कितने दिन से रहते हो हसनाबाद में? मनजित सिंग: साहेब, मराठीत बोला ना. मी 3 पिढ्यांपासून इथंच राहतो आणि माझं सारं शिक्षण मराठी शाळेतूनच झालंय. ठीक आहे, छान. तर तुमचे हे दुकान किती वर्षापासून आहे? मनजित सिंग: नक्की सांगता येणार नाही साहेब, पण किमान 70-75 वर्षापासून तरी असेल. ॲडव्होकेट कदम:
तुम्ही माल विकल्यानंतर पावती देतच असणार. होय साहेब. ॲडव्होकेट कदम. तुम्ही या दोघांना ओळखता? गबरू आणि नाण्याकडं हात करीत वकिलांनी विचारलं. मनजित सिंग. नाही साहेब, मी यांना ओळखत नाही. ॲडव्होकेट कदम. हे तर म्हणतात की यांनी तुमच्या दुकानातून काही सामान घेतलं आहे म्हणून. साहेब, दिवसभरात शेकडो गिऱ्हाईक काही ना काही घ्यायला दुकानात येतात. 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट कशी लक्षात राहणार? ॲडव्होकेट कदम. या 2 इसमांनी तुमच्या दुकानातून काही सामान घेतल्यानंतर तुम्ही त्यांना पावती का नाही दिली? मनजित सिंग. त्यांनी माझ्या दुकानातूनच सामानच घेतलं नसणार, मग पावती कशी देणार? माझ्या दुकानातून सामान घेतल्यानंतर मी पावती देतच असतो, असा आमचा नियमच आहे. ॲडव्होकेट कदम. म्हणजे यांनी तुमच्या दुकानातून सामान घेतलेलं नाही? मनजित सिंग बोरा. साहेब, माझ्या दुकानाची पावती जर असेल तर मी मान्य करेन. ॲडव्होकेट कदम न्यायाधीश महोदयांकडे पाहत म्हणले. ओके युअर ऑनर, साक्षीदाराला माझे विचारणे झाले आहे. ओके. येस डिफेन्स काउन्सिल. आरोपींच्या वकिलाकडे पाहत न्यायाधीश हळदणकर यांनी विचारलं. बचाव पक्षाच्या वकिलानंही मनजित सिंगला काही प्रश्न विचारले. बोरा फार्मिंग टूल्स अँड हार्डवेअरचे स्टोअर्सचे मालक मनजित सिंग बोरा यांची साक्ष संपली. त्यानंतर SIT APSI प्रीती केंद्रेकर यांची साक्ष घेण्यात आली. मिस केंद्रेकरनं पीडित महिलांची मनोवस्था अतिशय समर्थपणे मांडली. त्यांनी सांगितलेल्या अनेक मुद्द्यांचं न्यायाधीश महोदयांनी नोटिंग घेतलं आणि त्या दिवसाचं कोर्ट संपलं. गोटेवाडीतली घटना घडल्याबरोबर ज्या ज्या पदाधिकारी व नेत्यांनी वाडीला भेटी दिल्या होत्या त्यातील निवडक व्यक्तींच्या साक्षी घेण्यात आल्या. वाडीची आणि वाडीच्या दगडी वाड्यातली अवस्था आणि परिस्थितीची साक्षीदारांनी विशद केली. वाडीतल्या महिलांच्या अवहेलनेवर प्रकाश टाकला. त्या कशा घाबरून आणि खचून गेल्या होत्या हेही सांगितलं. विरोधी पक्षांच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मिलन मोरे यांची आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वझे यांची साक्ष विशेष लक्षणीय ठरली. विरोधी पक्षनेते नरेंद्र आणि यांची देखील साक्ष नोंदविण्यात आली. दरोडेखोरांच्या हाताचे ठसे पुरावे म्हणून न्यायालयात सादर करण्यात आले. ओळख परेड अहवालाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे सील्ड पाकिट उघडण्यात आले. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय रिपोर्ट्सही न्यायालयात सादर करण्यात आले. एकूण 25 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. दिवस पुढे सरकत होते आणि खटल्याचं कामकाजही. आणि जाहीर केल्याप्रमाणे एक दिवस विरोधी पक्षाची हसनाबाद ते अमृतनगरपर्यंत मोठ्या जमावासह लक्षवेधी अशी यात्रा काढली. ती दुसऱ्या दिवशी अमृतनगरला पोचली. पुन्हा एकदा अमृतनगर जिल्हा घोषणांनी दुमदुमला. लक्षवेधी यात्रेचं रूपांतर भव्य सभेत झालं. विरोधी पक्षनेते आमदार नरेंद्र आणि मिलन मोरे यांची भाषणं सरकारवर टीकेची झोड उठवीत विशेष प्रभावीने जोशपूर्ण झाली आणि लक्षवेधी यात्रेचं विसर्जन करण्यात आलं. आझाद पेट्रोल पंपावरील नोकर अमोल पवारला कोर्टानं समन्स पाठवून साक्ष देण्यासाठी बोलिवलं. नेहमीप्रमाणे कोर्ट सुरू झालं. चोपदारानं पुकारा केला. अमोल पवार हाजीर हो. ॲडव्होकेट तेजवील कदम. येस यंग बॉय, तुझं नाव काय? म्हणजे पूर्ण नाव? अमोल पवार. अमोल दशरथ पवार. ॲडव्होकेट कदम. राहतोस कुठं? अमोल. माझ्या घरी. ॲडव्होकेट कदम. वा, आश्चर्य आहे, तू चक्क तुझ्याच घरी राहतोस? अमोल. व्हय साहेब, ऐच्यान. गळ्याला चिमटा काढीत अमोल म्हणला. कोर्टातले लोक हसू लागले. न्यायाधीशांनी लोकांना शांत राहण्याची विनंती केली. साक्षीदाराच्या तोंडावर अजिबात हसू नव्हतं. उलट तो कावराबावरा झाला होता. ॲडव्होकेट कदम. खूप मेहरबानी. बरं मग आता पत्ताही सांगा तुमच्या घराचा. अमोल. मुक्काम पोस्ट पितळेवाडी, तालुका आकुर्डी, जिल्हा अमृतनगर. ॲडव्होकेट कदम. युअर ऑनर, इट सीम्स ही इज लिटिल इन ॲडव्हान्स.
न्यायाधीशांकडे पाहत वकील महोदय म्हणले. न्यायाधीश हळदणकर. येस, आय गॉट इट. यू प्रोसीड ऑन प्लीज. ॲडव्होकेट कदम. ओके युअर ऑनर, थँक्यू. साक्षीदाराकडे वळून, घरात कोण कोण असतं? अमोल. आई वडील, मोठा भाऊ आणि मी. ॲडव्होकेट कदम. आई वडील काय करतात? शेतमजुरी करतात साहेब. ॲडव्होकेट कदम. मोठा भाऊ काय काम करतो? अमोल. नोकरी शोधण्याचं काम. ॲडव्होकेट कदम. काय शिकलाय तो? BSc. तू किती शिकलास? 12वीत शाळा सोडून दिली साहेब. का बरं? काय करू शिकून? बेकारांच्या जत्रेत आणखी एकाची भर. काय वय आहे तुझं? हाय साहेब लग्नाजोगं. सगळे लोक हसतात. पुन्हा शांतता. आता लोक अमोलचं बोलणं गंभीर होऊन ऐकत होते. ॲडव्होकेट कदम. ते तर कळतंच रे, पण वर्ष किती? 28 रनिंग. मोठ्या भावाचं काय वय आहे? 32 वर्ष. अजून लग्न झालं की नाही? कोणाचं? त्याचं की माझं? त्याचंही आणि तुझंही. दोघांची बी अजून लग्न नाहीत साहेब. का? साहेब, लग्नाला पोरगी नको. नोकरी नाही तर छोकरी कोण देणार? तू तर नोकरी करतोस ना? असल्या नोकरीचा काय भरवसा साहेब? आज आहे उद्या नाही. आणखीन 2 पोट घरात आणून कशी पोसायची? साहेब, सध्या खेड्यातल्या शिकलेल्या तरुणांची लई वाईट अवस्था आहे. शिकल्यामुळे त्यांना हलकं काम करू वाटत नाही आणि चांगल्या कामाच्या नोकऱ्या आम्हा खेड्यातल्या मुलांपर्यंत येत नाही. आल्या तरी लईच कमी. त्यामुळं अशा पोरांना कोणी पोरी देत नाही. नुसतं गल्लोगल्लीनं फिरत्यात, नाही तर चकाट्या मारीत बसत्यात. मग ती मायबापासाठी वजव होत्यात. खायला काळ आणि भुईला भार. सोसवत नाही आणि सांगता बी येत नाही. आमच्या राहाडात शेती म्हणजे नुसता परवडा. सगळा डोंगरी आणि भुरमाट जुमीन जुमला. म्हणायला 10-12 एकर शेतीचा मालक, पण पोट भरायचे वांदे. पाणी पावसाची तर नुसती बोंबाबोंब. आमच्या राहाळ्यातल्या डोंगरांनी ढगाड आडवायची आणि पाऊस मात्र पार खाली जाऊन पडतो. म्हणजे कसं? फुलाचं झाड रुक्मिणीच्या दारात आणि फुलं पडणार राधाच्या अंगणात. रुक्मिणीनं फक्त झाडाला पाणीच घालीत बसायचं, फुलांची दुडी मात्र भरणार राधाची, नाही का? पाऊस पडलाच तर जसा पडतो तसा वाहून जातो. पुन्हा सारं कोरडं ठाक. वाळूत मुतलं फेस ना पाणी तसं. पाणी अडवायचं कुठं? मुतारीत? ना बाण ना धरण. आमचा राळा म्हणजे 12माही दुष्काळी भाग. ज्याचं दुःख त्यालाच माहीत साहेब. आपल्या परिसरातील तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या अवस्थेवर ऐकून आकुर्डी तालुक्यातील विपन्नावस्थेवर अमोलनं झणझणीत प्रकाश टाकला. विनोद खोडकर वाटणारा अमोल कोर्टामध्ये जणू त्याच्या तालुक्यातल्या तरुणांचं आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्वच करत होता. न्यायाधीशांचं सारं न्यायदालन त्याचं बोलणं सुन्न होऊन ऐकत होते. न्यायाधीश हळदणकर. मिस्टर कदम, कम टू दी पॉइंट. ॲडव्होकेट कदम. येस युअर ऑनर. आझाद पेट्रोल पंपावर तू किती दिवसांपासून काम करतोस? झाले असतील 3 वर्ष. किती पगार मिळतो? काटकसरीनं जगायपुरता. म्हणजे किती? सगळं मिळून 5,000. तेवढ्यात भागतं? काय करणार, भागवावं लागतं. ह्यांना ओळखतोस? नाही. कोण आहेत हे? तेच मी विचारतो. हे कोण आहेत, ओळखतोस का? नाही साहेब, आयच्यान. ॲडव्होकेट कदम. गेल्या वर्षी होळीच्या सणाच्या दिवशी रात्री 12 वाजता ह्या माणसाने आझाद पेट्रोल पंपावर डिझेल भरलं होतं. तेव्हा पाळीवर तू होतास असं तुमच्या पेट्रोल पंपाच्या मस्टरवरून आम्हाला समजलंय. अमोल. अब्बा बाबा साहेब, त्या होळीच्या सणाला आणखी 4-5 महिन्यानं 2 वर्ष होतील.
कसं ध्यानात राहणार? रात्रपाळीला काहींदा डोळ्यावर झोपीचं झापड असतं. कधी कधी अर्ध उमजी आणि अर्ध निजी असंच गाड्यात तेल भरतो. 2-3दा तर माझ्याकडून टाक्याच फुल्ल झाल्या, ते बी ट्रकीच्या. घेतले मालकानं पगारातून पैसे कापून. सांगणार कोणाला? एकदा तर झोपीच्या तारीत पेट्रोलच्या टाकीत डिझेलच भरलं. तिथंच गाडीवाल्यानं बदडून काढले. मालकानं तासलं ते न्यारं. असा हा सगळा परवडा. साहेब, इतकी जुनी गोष्ट, ती बी रात्रपाळीची, कशी आठवणार? अहो साहेब, आजकाल ह्या वयात सुद्धा काल दुपारच्याला काय खाल्लं ते आज आठवत नाही. रातपाळी दिसपाळी, दिसपाळी रातपाळी करून करून नुसता भुगा झालाय मेंदूचा. 2 आरोपींना न्याहाळीत अमोल म्हणाला. ॲडव्होकेट कदम, चांगला विचार करून आठव, महत्वाची गोष्ट आहे. अमोल पवार रच्चाक अन नाण्याकडे पाहून विचार करीत. नाही साहेब, खरंच करंटच लागत नाही. ॲडव्होकेट कदम न्यायाधीशांकडे पाहत. ओके युअर ऑनर. न्यायाधीश हळदणकर. ओके. डिफेन्स टीमला काही विचारायचं आहे का? आरोपींच्या वकिलाकडे पाहत न्यायाधीश महोदयांनी विचारलं. सगळ्यांनी नो म्हणत नकारार्थी माना हलविल्या. कोर्टाच्या अनुमतीनुसार अमोल पवार न्यायाधीश महोदयांना नम्रपणे नमस्कार करून न्यायदालनाबाहेर निघून गेला. त्याची साक्ष संपली. गोटेवाडीच्या खटल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. प्रत्येक तारखेला न्यायालयात आणि न्यायालयाच्या आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जात होता. न्यायाधीश नलिनी हळदणकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या निवासस्थानीही अहोरात्र चोख पोलीस बंदोबस्त होता. गोटेवाडीच्या पीडित महिलांचे कोर्टात जबाब नोंदविताना दोन्ही पक्षांचे वकील, लघुलेखक, टंकलेखक, एक शिपाई आणि न्यायाधीश एवढीच मंडळी न्यायदालनात असत. प्रत्येक पीडित महिलेच्या जबाबाचे चित्रीकरण केले जात होते. न्यायाधीश हळदणकरांच्या न्यायदालनात खटला सुरू होऊन 1.5 वर्ष होत आलं होतं. आरोपींच्या वकिलांनी आरोपींना जमानत मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं. परंतु खटल्याची गंभीरता आणि महत्त्व ओळखून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनं त्यांचं अपील फेटाळून लावलं. 2 महिने मध्ये गेल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी गोटेवाडीचा खटला अमृतनगर जिल्ह्याबाहेर इतरत्र कुठेही चालविला जावा म्हणून पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनं तो अर्जही नामंजूर करीत अमृतनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांना आदेश दिला की गोटेवाडीचा खटला अतिशय नाजूक प्रकरणाचा आणि तितकाच क्रूर स्वरूपाचा असल्यामुळे तो लवकरात लवकर निकाली काढला जावा. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्यायाधीश हळदणकर यांनी गोटेवाडी खटल्याला आणखी गती दिली. आरोपींच्या कारागृहातून न्यायालय आणि न्यायालयातून कारागृहाच्या फेऱ्या आणखीनच वाढल्या.